हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं सुप्रिया कोडिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लूप्समधील सेकंड प्रकार डू व्हाईल लूप पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी व्हाईल लूप एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करून व्हाईल लूप चेक करू शकता, पाहू शकता. तर आज आपण डू व्हाईल लूपचे सिंटॅक्स पाहणार आहोत, त्यावर प्रोग्राम पाहणार आहोत आणि त्यानंतर व्हाईल आणि डू व्हाईल यामधील डिफरन्स पाहणार आहोत. तर अगोदर आपण सिंटॅक्स समजावून घेऊया. यामध्ये आपण सिंटॅक्स सुरुवातीला पाहतोय. स्क्रीनवरती तुम्हाला डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स दिसत आहे. सिंटॅक्समध्ये सुरुवातीला डू हा कीवर्ड घ्यायचा, ओपन आणि कर्ली क्लोज ब्रॅकेटमध्ये स्टेटमेंट्स येतील आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर व्हाईल, कंडिशन आणि त्यानंतर सेमिकोलन. तर असा हा डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स आहे. यामध्ये तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवावा लागेल की व्हाईल नंतर इथे सेमिकोलन आहे. ज्यावेळेस तुम्ही व्हाईल लूप यूज करता तर तिथे सेमिकोलन नाही आहे, बट डू व्हाईलमध्ये सेमिकोलन आहे. तर हा सिंटॅक्स आहे. तर आता आपल्याला याचं एक्झिक्युशन पाहायचं आहे. हा प्रोग्राम एक्झिक्यूट होताना कसा एक्झिक्यूट होत असतो ते आपण फ्लो चार्टच्या द्वारे समजावून घेऊया. तर जेव्हा कंपायलर प्रोग्राम एक्झिक्यूट करत असतो तर त्यावेळेस डू व्हाईल लूपमध्ये तो अगोदर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स रन करतो. ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स रन केल्यानंतर कंडिशन चेक केली जाते. जर कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स रन केल्या जातात आणि कंडिशन पुन्हा चेक केली जाते. कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स रन केले जातात. तर या पद्धतीने या लूपचं एक्झिक्युशन चालत राहतं जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस तो लूपच्या बाहेर येईल. हे जर आपण सिंटॅक्समधून पाहायचं असेल तर डूमध्ये आपल्याला अगोदर कंपायलर काय करेल, डूमधून ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स रन करेल. म्हणजे इथे एंट्रीला कंडिशन नाही आहे, डायरेक्ट ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स रन होतील. त्यानंतर व्हाईलमध्ये येऊन कंडिशन चेक केली जाईल. व्हाईल कंडिशन जर ट्रू झाली तर पुन्हा या ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स रन होतील. पुन्हा कंडिशन चेक केली जाईल. कंडिशन ट्रू झाली तर पुन्हा हे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट चालेल. जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हा लूप एक्झिक्यूट होत राहील. तर असा हा डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स आणि एक्झिक्युशन आहे. तर नेक्स्ट स्लाईडमध्ये याच गोष्टी फक्त थेरॉटिकल फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत. डू व्हाईल लूपमध्ये इन डू व्हाईल लूप फर्स्ट इट एक्झिक्यूट्स अ सिंगल स्टेटमेंट ऑर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स देन इव्हॅल्युएट्स द कंडिशन. डू व्हाईलमध्ये अगोदर स्टेटमेंट्स रन केल्या जातात, सिंगल असू शकते किंवा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट असू शकतात, एक्झिक्यूट केल्या जातात आणि नंतर कंडिशन इव्हॅल्युएट केली जाते. इफ कंडिशन इज मेट इट एक्झिक्यूट्स अ सिंगल स्टेटमेंट ऑर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स कंटिन्युअसली अंटिल द कंडिशन बिकम्स फॉल्स. जर कंडिशन ट्रू झाली तर तो पुन्हा स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल कंटिन्युअसली. जोपर्यंत कंडिशन फॉल्स होणार नाही तोपर्यंत तो कंडिशन कंपायलर चेक करत राहील आणि ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस तो लूपच्या बाहेर येईल. तर असा हा डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स आणि थोडीशी माहिती आपण पाहिली. तर आता आपण एक प्रोग्राम करणार आहोत ज्यामध्ये आपल्याला 1 to 10 नंबर 1 to 10 नंबर प्रिंट करायचे आहेत युजिंग डू व्हाईल लूप. तर चला मग आपण आता प्रोग्राम पाहूया. तर फ्रेंड्स, आता आपण पाहणार आहोत प्रिंटिंग नंबर्स फ्रॉम 1 to 10 युजिंग डू व्हाईल लूप. कमेंटमध्ये मी प्रोग्रामचं नेम दिलेलं आहे. आता आपण हेडर फाइल्स इन्क्लूड करूया. दोन हेडर फाइल्स घेतल्यानंतर आपण मेन फंक्शन घेऊया. तर कुठल्याही लूपमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल, कंडिशन अँड मॉडिफिकेशन ऑफ व्हेरिएबल. अगोदर आपण एखादा व्हेरिएबल घेऊन त्याला व्हॅल्यू इनिशियलाइज केली पाहिजे, यालाच म्हणतात इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. आपल्याला आउटपुट क्लिअर स्क्रीनवरती हवं आहे म्हणून घेतलं क्लिअर स्क्रीन. हे प्रीडिफाईन्ड फंक्शन. आता आपण डू व्हाईल यूज करत आहोत त्यामुळे अगोदर डू हा कीवर्ड घेतला. इथे तुम्हाला व्हॅल्यू प्रिंट करायची आहे 1 to 10 म्हणून %d आणि इथे आईची व्हॅल्यू
प्रिंट करूया आणि आपल्याला प्रत्येक वेळेस नेक्स्ट लाईनला नंबर्स यायला हवेत म्हणून इथे /n यूज केलं. त्यानंतर आपला जो व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 आहे, आपल्याला 1 to 10 हवं आहे, म्हणजे 1 त्यानंतर इन्क्रीमेंट होऊन 2 झाली पाहिजे व्हॅल्यू, नंतर 3 4 अशा पद्धतीने व्हॅल्यूज इन्क्रीमेंट झाल्या पाहिजेत. म्हणून आपण हे पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरलेला आहे. तर इथे आपण काय केलं, मॉडिफिकेशन केलं व्हेरिएबलमध्ये आणि यानंतर एंडमध्ये आपण कंडिशन चेक करणार आहोत. तर आपल्याला हा लूप एक्झिक्यूट करायचा आहे 10 पर्यंत. सेमिकोलन मी दिलेला आहे, मगाशी तुम्हाला सिंटॅक्समध्ये मी ते क्लिअर केलेलं आहे. तर या 3 गोष्टी लूप्समध्ये कुठल्याही लूपमध्ये महत्त्वाच्या असतात. इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल, मॉडिफिकेशन ऑफ व्हेरिएबल आणि कंडिशन. तर असा हा प्रोग्राम आहे. अगोदर मी हा प्रोग्राम एक्झिक्यूट करते, आपण आउटपुट चेक करूया आणि त्यानंतर मी याचं एक्झिक्युशन एक्सप्लेन करेन. तर आपल्याला जसं एक्सपेक्टेड आहे तसं आउटपुट आलेलं आहे. 1 to 10 नंबर्स प्रिंट झालेले आहेत. तर हा प्रोग्राम एक्झिक्यूट कसा झाला, सुरुवातीला आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे आय, इंटिजर टाईपचा आहे, त्यामध्ये व्हॅल्यू 1 घेतलेली आहे. त्यानंतर क्लिअर केल्यानंतर स्क्रीन कंपायलर अगोदर हा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट रन करेल. म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 जी आहे तो अगोदर प्रिंट करेल, नंतर व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल, व्हॅल्यू 2 होईल आणि नंतर मग व्हाईल लूपमध्ये येऊन कंडिशन चेक होईल की 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे का. तर इथे कंडिशन ट्रू झाल्यामुळे पुन्हा हा ब्लॉक ऑफ कोड रन होईल आणि आयची व्हॅल्यू जी सेकंड आहे 2 आहे ती प्रिंट होईल. त्यानंतर व्हॅल्यू 3 होईल, 3 लेस दॅन 10 आहे का, इथे पुन्हा कंडिशन ट्रू झाली, पुन्हा ब्लॉक ऑफ कोड रन होईल. तर हा ब्लॉक ऑफ कोड तोपर्यंत रन होईल जोपर्यंत कंडिशन फॉल्स होणार नाही. आणि आपण इथे कंडिशन 10 दिली आहे. जेव्हा आयची व्हॅल्यू 11 होईल त्यावेळेस इथे कंडिशन फॉल्स होईल आणि कंडिशन फॉल्स झाल्यानंतर मग तो कंपायलर या ब्रॅकेटच्या बाहेर येईल आणि लूपच्या बाहेर येईल आणि प्रोग्राम आपला इथेच एंड होईल. तर अशा पद्धतीने डू व्हाईल लूपचं एक्झिक्युशन असतं. जर हाच प्रोग्राम 1 to 10 नंबर प्रिंट करायचे आहेत, हाच प्रोग्राम तुम्हाला करायचा आहे, पण याच्यामध्ये जर तुम्हाला व्हाईल लूप यूज करायचं असेल तर या दोघांमध्ये काय फरक असेल हे आपण पाहूया. तर इथे मी अगोदर व्हाईल लूप घेते, म्हणजे आउटपुट चेक करूया आपण. डू स्टेटमेंट डू हा कीवर्ड काढून टाकते. आणि हा प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला आउटपुट तेच भेटणार आहे. बट याच्यामध्ये सुरुवातीला व्हाईल लूपमध्ये कसं होईल की सुरुवातीपासून कंडिशन चेक केली जाईल की म्हणजे हा जो ब्लॉक ऑफ कोड आहे जर कंडिशन ट्रू असेल तेव्हाच रन होईल. जर कंडिशन फॉल्स असेल तर हा कोड रन होणारच नाही. इथे आय इज इक्वल टू 1, 1 लेस दॅन 10, कंडिशन ट्रू असेल तर इथे 1 व्हॅल्यू प्रिंट होईल, नंतर इन्क्रीमेंट होईल, पुन्हा कंडिशन चेक होईल आणि हा प्रोग्राम असाच एक्झिक्यूट होत राहील. हा लूप तसाच एक्झिक्यूट होत राहील जोपर्यंत कंडिशन फॉल्स होणार नाही तोपर्यंत. बट यामध्ये जर समजा तुम्ही आयची व्हॅल्यू 11 घेतली, फॉर एक्झाम्पल आयची व्हॅल्यू जर तुम्ही 11 घेतली तर इथे व्हाईल लूपमध्ये 11 इज लेस दॅन 10 इथे कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. आणि ज्या वेळेस कंडिशन फॉल्स असेल त्यावेळेस व्हाईल लूपमध्ये कंपायलर एंट्री करणारच नाही. आपण एक्झिक्यूट करून पाहूया, आपल्याला आउटपुटमध्ये काहीच भेटणार नाही आहे, कारण की सुरुवातीला व्हाईलला कंडिशन फॉल्स झाली आणि त्यामुळे एक्झिक्युशनच झालं नाही. आता हाच प्रोग्राम जर आपण डू व्हाईलचा हेल्प करून केलं, इथे मी आता पुन्हा चेंज करते कोड, हाच प्रोग्राम आपण डू व्हाईलने करूया. आता इथे आयची व्हॅल्यू 11 आहे,
मग इथे व्हॅल्यू 11 आहे, पण इथे एंट्रीला चेकिंगच नाही आहे डू व्हाईल लूपमध्ये. इथे सुरुवातीला चेकिंग नसल्यामुळे जरी आपली आयची व्हॅल्यू नंतर फॉल्स होणार असेल, चुकीचा जरी कंडिशन असेल, तरी पण हा ब्लॉक एक वेळेस तरी एक्झिक्यूट होईलच. म्हणजे 11 व्हॅल्यू प्रिंट होईल, नंतर आयची व्हॅल्यू 12 होईल. 12 लेस दॅन 10 आहे का, तर इथे कंडिशन फॉल्स झाली, आणि कंडिशन फॉल्स झाल्यामुळे मग तो पुन्हा त्याने ब्लॉक ऑफ कोड रन नाही केला. पण सुरुवातीला एंट्रीला चेकिंग नसल्यामुळे जरी फॉल्स असेल तरीही तू ॲटलिस्ट डू व्हाईल लूप 1 टाईम एक्झिक्यूट होईल. आपण हा कोड रन करून पाहूया. तर इथे आपल्याला 11 आउटपुट आलेला आहे. हेच आउटपुट आपल्याला जेव्हा आपण व्हाईल लूपचा प्रोग्राम केला होता, व्हाईल लूपने हा प्रोग्राम केला होता, तिथे आपल्याला काहीच आउटपुट भेटलेलं नव्हतं. बट युजिंग डू व्हाईल लूप आपल्याला इथे 11 आउटपुट भेटत आहे. आणखीन एक वेळेस मी एक्झिक्यूट करून दाखवते. हे बघा, ज्या वेळेस आपण डू व्हाईल लूपच्या मदतीने करतो त्यावेळेस आपल्याला 11 आउटपुट दाखवत आहे. तर असा हा फरक आहे व्हाईल लूपमध्ये आणि डू व्हाईल लूपमध्ये. तर अशा पद्धतीने आज आपण व्हाईल लूपचं सिंटॅक्स पाहिलेलं आहे. एक प्रोग्राम पाहिला आहे ज्याच्यामध्ये आपण 1 to 10 नंबर प्रिंट केले, आणि त्यानंतर आपण व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप यामधला फरक पाहिला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.